प्रकरणात सुनावणीवरती बंदी घालण्यात आलेली आहे। सर्व प्रकरणं सुप्रीम कोर्टाकडे द्या असा NTA ला नोटीस मध्ये म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नीट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नीट प्रकरणात महेश, काय महत्त्वाचा निर्णय समोर आलाय? नक्कीच सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट UG परीक्षेला घेऊन 20 विद्यार्थ्यांकडून याचिका दाखल करण्यात आलेली होती, ज्यामध्ये मागणी करण्यात आलेली होती की 620 अंकाहून जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्या अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक फॉरेन्सिक तपास केला जावा आणि एक स्वतंत्र कमिटी नेमण्यात यावी अशी या याचिकेतून मागणी करण्यात आली होती आणि CBI इन्क्वायरीची मागणी करण्यात आलेली होती। यावर नीट च्या संदर्भातली जी याचिका होती त्यावर NTA कडून सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली होती, ज्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की भारतातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये या संदर्भात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या सुनावणीवर तात्काळ स्थगिती आणण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती। या दोघांचा पक्ष ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने NTA मागणीला अनुसरून देशभरात जे हायकोर्ट्स आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांवर स्थगिती आणलेली आहे आणि NTA ला सांगितलेलं आहे की या सर्व ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत हायकोर्टमध्ये त्या सुप्रीम कोर्टाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात। याबरोबरच NTA ला वेगवेगळ्या ज्या सुनावणीला सामोरं जावं लागत होतं वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि आता सर्व जी सुनावणी आहे ती 8 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।